नमस्कार मित्र हो, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अचानक व्हिडिओची सुरुवात करतो आहे कारण आता शृंगारतळीमध्ये आलो आहे रोहितदादासोबत आणि इकडून जाणार आहोत आम्ही घरी. तर ॲक्च्युली शृंगारतळीमध्ये थोडं काम होतं, दादाचं वगैरे सुद्धा काम आहे. तो आज रानवी बीचवर जाणार आहोत. तो कालसुद्धा भटकंतीला गेलो होतो आणि आजसुद्धा परत जाणार आहे रानवी बीचवर फिरायला. बघा ही कार आहे, ह्या कारमधून आलो, ही रोहितदाची कार. दादा आणि वहिनी वगैरे सुद्धा आलेत, ते मार्केटला गेलेत. आणि इकडे आतमध्ये कारमध्ये बघा कोण बसलाय, दाखवतो. मीनू दिदी आणि निखिल आहे. आवाज जात नाही आतमध्ये. काय मग एसीत मस्त बसलेस? मजा करतोय. तिकडे पाठी निखिल आहे बघा. दादा आणि वहिनी तिकडे मार्केटला गेलेत आज आणि इकडे बसलोय आम्ही एसीत, वाट बघतोय त्यांची. पावणे 12 वाजलेत दुपारचे आणि आता निघालोय रानवी बीचवर. 4 जण आहोत आम्ही. समोर तिकडे रोहित दादा आणि निखिल आहे, मी मिनोदी आणि पाटी आहेत. बाकीची पोरं छोटी वगैरे आहेत ती पुढे गेलेत पोहायला. आम्ही तळीत गेलेलो म्हणून आम्हाला उशीर झालाय. गरमी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. मध्येच सावली येते. तर समोर व्ह्यू, इकडे खाली वज्रढो. वारा आला, आता वारा येतोय. बहुतेक भरती असेल. आम्ही पोचलो आणि आता हे जात आहेत घरी. आमच्या अगोदर आलेले हे थांबताय की जाताय तुम्ही? येत आहेत ते, येत आहेत की? पोचलोय. तिकडे पोहायला जाऊया आता. काय हा? शिरावले आणि शिरावले भेटले त्याला पोहायला आलेलो. दीदीला पोहायची लई घाई आहे, ती बघा अगोदर पुढे गेले. अरे धडपडतोय रे आल्यापासून. भरती आहे भरती. हा गौरव आणि श्रीजित मागाशी पण पोहत होते, पोरं आलेली ना त्यांच्यासोबत पोहत होते आणि आम्ही आलो तसे हे पण आलेत परत पोहायला. तिकडे आई सुद्धा कालव बसतात आणि दादा वगैरे आहे तिकडे फिशिंग करेल आता दादा. हे निखिल पोहायला होतोस ना? हे आता पोहायला गेलेत पाण्यामध्ये, तर आता मी पण जातोय पोहायला. तर मित्रांनो इकडे पोहत होतो, अर्धा 1 तास इकडे पोहलो. आता जातो इकडे समोर, समंदर के लुटेरे. टोपलाच टाकून दिला, चांगला टोपला होता. भावा पुढं जाऊ नकोस जास्त. गेला गेला टोपला गेला, खड्डा आहे तिथं. अंगात मस्ती. काय शर्ट मावरा आणलाय हा? मस्ती बघा किती करतोय, ह्याच्या अंगात जाम मस्ती आहे. हे इकडे दोघं सकाळी झालेत पोहायला, कंटाळलेत. ही पाण्यात जातच नाही पुढे. तू पाण्यात जातच नाही, इथं दगडावर बसू नाही फक्त. ह्याला काय आलाय, टोपी बिपी सगळा भिजवला आणि मागाशी टोपी सुकी ठेवलेला. तर मित्रांनो समुद्रावरून आलोय आणि आता रानात जातोय फिरायला. कोकम वगैरे बघूया काय भेटतात काय, करवंद वगैरे. कोकम पाडतोय इकडे वरती, कोकम लागलेत. 4 जण. तिकडे पण आहेत छोटी पोरं, तिकडे करवंदे जमवत आहेत. चढायला जागा नाही.
अरे खाली पर्याय की खड्डा आहे? सुरेश चड्डी काढ. डोंगरातून आले. कुठं चढणार आहे? जागा कुठं आहे? मी याला हसतेस काय? जागा कुठं आहे बघ, खाली काय आहे? तुला खड्ड्यात उतरायला लागेल. थांब थांब बाबा. अरे बाबा थांबायचं नाही गाडी, थांबायचं नाही. त्याच्याला त्याला काठी झेपत नाही. ए श्रीजित, इकडे या, इकडे या, इकडे आतमध्ये या. कोकम आहे तिकडे, कोकम. पाडला उतरतोय वाटतं खाली. मॅन वर्सेस विल्ड. करवंद काय तिकडे? करवंद आहे. म्हातार बाबा होय, धरणावर जातो. येतोस? चल बघून येऊया. पूर्ण जंगल. आतमध्ये पूर्ण जंगलात आलोय, असुगीच्या वरच्या साईडला. हा काय रे? तुटलेली फांदी. निखिलला मम्मीच बोलवते. जा, मम्मी शिव्या घालेल. काय तुझा विषय काय? करवंद खावा मस्त. बघा इकडे आहेत बारकी पोरं. इकडे सगळीकडे करवंदच आहेत. इकडं परत एकदा वरती भरपूर कोकम. आंबा नाही रे, पण कोकम आहेत. पण कोकम पाडायला गेलं तर पडल्यावर खाली अवघड आहे का? इकडे काठी पिठी टाकला ना जो इथे उतरता नाही. कोकमाला हात पोचत नाही. जाऊ दे ना ग. काठी दे, काठी दे. काठी काठी घे. पाडू नको बाईला. पाडत नाही ती. थोडे तुटेल तुटेल तुटेल. करवंद बघ. नको. सगळे फिरतात आज इकडे तिकडे. खेळायला कोण नाही सानेवरती. मित्रांनो फिरत जातोय, फिरत फिरत जातोय. आता बोधडीच्या वरच्या भागामध्ये जातोय. जंगलात जातोय परत एकदा आतमध्ये. रानात जातोय फिरायला, उंदडायला. आर्यन, तू विहीर कुठली बोललास? इकडे विहीर आहे ती. हा, हरवशील मी यालाच. इकडे दिंडोके खूप आहेत बघा. हे बघा, हे दिंडोके होळीला वाजवतात ना, आमटी वगैरे असतात, तर हे सुद्धा वाजवतात दिंडोके. भरपूर आहेत या साईडला. अरे पडलो असतो आता. मित्रांनो आतमध्ये जंगलामध्ये आलोय परत एकदा. आणि आता अशा ठिकाणी आलोय की जिथे माणसं जास्त नसतात. असं म्हणतात की तिकडे रात्रीचा वाघाचा वगैरे वावर असतो. तर ही बघा, ही डागेजवळ आलो. ही डाग आहे एक, खूप जुनी आहे. बौद्धवाडीच्या पाठच्याच बाजूला वरती डोंगरात. इकडे एक मला वाटतं विहीर सुद्धा आहे तिकडे पुढे. ती सुद्धा खूप जंगलात आहे आतमध्ये. पहिल्यांदाच आलोय.
आता ह्या तिकडच्या भागातून आम्ही आलोय, उतरत डोंगरातून. ही बघा इकडून डाग चढलोय, ही संपली डाग येते आणि इकडे विहीर आहे एक. कोणी कातशी बघितलं नाही काय माणसाची आकृती कमी करावं बघा. जास्त खोल नाही. तर तिकडं माझं घर आहे आणि घराच्या पाठच्या साईडला वरती आमराईच्या शेजारी आलोय परत एकदा कोकम पाडायला. आज भरपूर फिरला. ह्याला हा करवंदच आवडतात वाटतं. भेटतच नाही काय करायचं. भरपूर फिरलास आज, मग कसं वाटलं? चांगलं वाटलं. पहिल्यांदाच एकसारखी एन्जॉयमेंट करतोय मे महिन्यात सुट्टीच्या दिवसांमध्ये. भटकन तिची ती सुद्धा बघा करवंद. आता फिरत फिरत डागेत आलोय, संध्याकाळ होत आले आणि फिरत फिरत डागेत आलोय. आता उजेड खूप आला अचानक, पावसाने काळोख केलेला. मित्रांनो आज खूप भटकंती केली. 3:30 वाजलेत. मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.